नमस्कार मंडळी, वेलकम टू माय व्लॉग. योगी के व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तिसरा. काल पूर्ण दिवसभर आम्ही फिरलो, चौपाटीला वगैरे गेलो, आत्याकडे वगैरे पत्रिका दिली. त्यानंतर रात्री एकदम काळोखात आलो इकडे रेखाताईच्या घरी. आणि रेखाताई खूप वेळ वाट बघत होती, तुम्ही बघितलं असेल. पूर्ण अंधेरा होता. आणि आत्ताचं नेचर बघा कसा, सकाळ दिवसभर म्हणजे दिवसाचा नेचर बघा कसा आहे. आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात ताईने मस्त एक नवीन घर बनवलं आहे. आणि ताईची इच्छा होती की व्लॉगमध्ये हा घर दाखवायचं आहे. तर आपण आता थोड्या वेळाने हा घर दाखवू आणि नंतरला नाश्ता वगैरे करू आणि बघू पुढचा प्लॅन कसा काय असेल ते. आणि तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग. बसले सगळे. हॉल केला आहे ताईने. ते बेडरूम, इथे बाथरूम दोन, ते बेडरूम, हा किचन. किचनलाच लागून ताईने केलंय मस्त. मागे गार्डन सारखं गेले, जरा झाडं वगैरे लावायला. रात्री इकडे यायला जमलं नाही, काळोख झालेला. बघा आता तुम्ही काय बोलतो मुक्या. ताईने मस्त आता झालो टेरिसवर. रात्री आम्ही काल टेरिसवर होतो, दाखवतो. काळोखात काल काय दाखवायला जमलं नाही. टेरिस दाखवतात, कपडे वगैरे सुकत राहतील तिथं. टेरिस रात्री काल इथेच होतो आम्ही, एन्जॉय केला, डान्स वगैरे. तर गाईज आता बघितला, रेखाताईची एक इच्छा होती की व्लॉगमध्ये आपलं नवीन घर दाखव, तर तो दाखवला. आता ताईने मस्त नाश्ता वगैरे केलेला आहे. तो नाश्ता खाऊ आणि बघू पुढे. आता ढाणूला वगैरे जायचं आहे आणि ढाणूला जाऊ. तिकडे पण मदन दादाकडे पत्रिका वगैरे द्यायची आहे, गीतूताईकडे पत्रिका द्यायची आहे. सगळं राहून गेले. मग तिकडनं येता परत ढाणूला कसं बाजूलाच समुद्र आहे आणि मग समुद्र वगैरे परत मग फिरू वगैरे मस्त. आज पण कालसारखंच मच्छू. चला भेटूया थोड्या वेळाने. रात्री झोपता झोपता 2:30-3 वाजले. बाकी सगळे झोपलेले, मला उशीर झाला झोपायला. आणि आता उठलो आम्ही किती वाजता, साधारणतः 9ला असं उठलो. 9ला उठलो, पटपट फ्रेश वगैरे झालो. आता मेडीचे आंघोळ राहिले, तुळशीची पण झाली आंघोळ. लंगड्या चालल्या आंघोळीला. खतरनाक नाचला नको चालून. परिस्थिती बिकट आहे पण तू तिखट आहेस. आणि मंडळी बसले आंघोळ वगैरे करून. हॅलो काही नाश्ता तर लंगड्या कधी करल आणि कधी नाही. ताईने पोहे बनवले, चहा चालू आहे. लागले तर पुन्हा मागा. लोहे को काटता है लोहा, भर सकाळी खाओ कांदा पोहा. मस्त नाश्ता वगैरे केला. ताईने कांदे पोहे वगैरे बनवलेले खाल्ले. पद्धतशीर चाय वगैरे पिला. भावाला चाय आवडला आणि ह्याला अजून चाय प्यायचा होता. आधी बोललास आम्ही आमच्यातलं थोड्याला दिला असता. आता बघू. ताईने जांभळाची शेकट्याची शेंगा वगैरे झाडं लावली, ती जरा बघू कसं काय अंगणामध्ये. आंबे लागले. जांब खादत असतो. जांब हा चिंचवेल खाऊन घेऊ मस्त.
खूप दिवसानंतर. आणि इथं चाललंय मामूचा फोटोशूट KTM बाईकवर. KTM बाईकवर फोटोशूट चाललाय. आल्यापासून ऐकत नाही, नुसते फोटोवर फोटो काढतोय. ऐकला का आवाज कोंबड्याचा? ओके. एका ताईला पत्रिका देतो आता. ताई हे लग्नाला पत्रिका या. कुंकू लावून घ्यायचं. मामा लोकांना कुंकू. भाच्याचं लग्न आहे. अरे रे 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 रे. तर गाईज आता निघालो ढाणूला, चिखल्या गावाला. तिकडे जाऊ आता मदन दादाला आणि गीतूताईला वगैरे पत्रिका द्यायची आहे. आता मग दुपारी तिकडेच असू. तिकडेच सगळं काय, तिकडे पण आत्याच्या घराच्याच बाजूला म्हणजे समुद्र आहे लागून, तिकडे फिरू वगैरे. चला आता बसतो गाडीत आणि भेटू थोड्या वेळाने. चला गणपती बाप्पा. निघालो आता ढाणूला जायला. रात्री पण याच रस्त्याने आलेलो, काळोख होता. सकाळी गेलोच महाराष्ट्र झारखोपचा राजा. आज मेडेला विचारू कोणती स्टेप घेणार आहे. मेडे नाचताना खतरनाक फ्रॅक्चर झालाय तो. काय बोलतो मेडे? आज लंगडा पाहायची. लंगड्या पाहायची. ओके ओके, घेऊया घेऊया. चला गाईज जातोय अजून. कुठला डान्स? मुख्याचा डॉल्फिन डान्स आहे. आणि ब्राझीलवरून आलेला आहे माणूस आपला. ब्राझील तिकडचं दाखवतो डॅन्स. आता आलो ढाणूच्या नाक्यावर. सर्कल आलाय, दाखवत येतं. तारपा नाचची कृती उभी केले इकडे. म्हणजे कसं एकदम तारपा डान्स फेमस. आपल्या गावाला तारपा नाचा फेमस आहे, बघितलं असेल. तारपा नृत्याची एकदम प्रकृती तिकडे उभी केलेली नाक्यावर. आता इकडनं लागेल पार नाका. पार नाक्यानंतर चिखले गाव. मग 10-15 मिनिटात मस्त पोचू. गाईज बघू शकता, ह्या एकदम ढाणू चौपाटी, ढाणू बीच. आता जवळ एकदम समुद्र चालू झालाय. परत आज पण समुद्रावर थोडी धमाल करू. आत्याच्या घराच्या बाजूला जवळच तो समुद्र असणार आहे. धमाल करू आज पण. समुद्र मस्त. समुद्राच्या किनाऱ्यावरून आपली गाडी चालली. अथांग समुद्र. वरती आले. पोचू आता थोड्या वेळातच चिखले गावात. मग तर गाईज बघा कशी व्ह्यू आहे. आज समुद्र, मस्त रस्ता. तेव्हा आलेलं ना का बाईक बंद पडलेली. खतरनाक ना. इकडेच बाईक बंद पडलेली ना. हा चैन निघालेली राख्याच्या बाईकची. नाही राखेच्या बाईकची नाही. हे माझ्या मावशीची बाईक माझ्याकडे होती. अच्छा हे हा बंगला. हा निलेच्या गाडीची गाडीच्या कोणाची हा ना. हँडल होती तर जाम सुटलेली. खतरनाक शॉट झालेला ना तेव्हा. शनी मी धक्का मारत इथपर्यंत गेलेलो अर्धा वाटत. अरे भाई धक्का बिक्का मारला. मग राख्या आला, गाडी इकडेच लावल्या आम्ही. तेव्हा बाईक वरून आलेलो ना.
गाडी घेऊन Solid. बेकार एक्सपिरियन्स होता तेव्हा मेडे. मी होतो ना हा तू पुढे गेलेल ना तुम्ही, आम्ही दोघं मागे राहिलेलो. मी आणि डॅडी राकेच्या बाईकवर हा होतो. तेच. आता काय करणार? आम्ही सुसा गेलो पोहोचलो आणि नंतर कोणाला ट्रेन पडली. गेल्या वर्षी आलेलो ना बाईकने आलेलो ना, इकडे बाईक बंद पडलेली राखेची. फुल धक्का मारत मारत इकडे सावलीजवळ लावली बाईक आणि मग रोहित वगैरे आले, मग आम्ही त्यांच्या बाईकवर गेलो. चैनच निघाले होते. खतरनाक धमाल केलेली गेल्या वर्षी पण. चांगली टाकली चिखला गाव, चिखला बीच. A few moments later. तर काही झालंय मदन दादाच्या घरी. आपली आत्या लॉकडाऊन मध्ये आजारी होत्या आत्या, आणि आलोय. ताई वहिनी झोपलेल्या वाटतं, झोप मोड केले. प्रतीक्षा पण असते, अरे सागर पण आहे, सगळेच भेटले जात. संडे पल्लवी पण आहे. चला, आणि दादा कायच पोचले मस्त घरात. भाऊ फ्रेश वगैरे काय. सागर खूप दिवसानंतर दिसला. ताडाचा झाड सागर. आणि आमचा दादा आलाय, काल भेटलेला कफल शॉट मध्ये. दादा काय विषय. गाडी तिथंच लावले, चले का ना. चालेल ना त्या घरात येतं. ओके, नो टेन्शन. दादा आहे तर काय विषयच नाही. हां, दादा काल कपलतमध्ये भेटलेला, लग्नाला आलेला वाणगावला. आणि काल भेटला, त्यानंतर बोईसरला गेला. मस्त हसवलं दादानी, गाणे वगैरे बोलला. आणि तुषार पण आलाय, भावी नवरा. पुढच्या महिन्यात त्याचं पण लग्न आहे, परत यायचं आहे. काल तो तुषार कुठली. हा 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 कुठे गेलेले. आता ते 15 नाही, तिथे 1 लाखाचं विकलं. आता परत त्यांनी आता कुठे होती, हा आंबेश्रीला होती. आंबेश्री त्यांनी मस्तपैकी काय फायनल गेले ते. फायनल म्हणून ते आपले काहीतरी त्यांची एखाद फायनल येतात म्हणजे कोणी पण ते 3 माणसाला कोणाला पैसे कोणी तुषारनी माझे 6 सिग्नेचर काउंटर आहे. काम फिट. मग तर गाईज कसं, तुषार क्रिकेट प्लेअर आहे. हे लोक अंडर आर्म ओरम मॅच खेळायला जातात. टेनिस ओरम ना डेली, आणि मोठमोठ्या ट्रॉफ्या मारून येतात. तो विपुल, कामेश झाला, विदुताईचा मुलगा, सगळे. चला हा फायनलला हारले दादा बोलतो. फायनलला हारले. माझा पाय काय बरा होत नाही. गाईज मस्त दादाला पत्रिका वगैरे दिली. आता जातो बीचवर, समुद्रावर. आहे बघा बाजूलाच समुद्र हा. आणि हा बघा इकडे घर, ते घर. आणि हा बघा हा रूट क्रॉस केला का लगेच समुद्र. कायच नाही, फुल मजा. बघू शकता गाईज, मस्त सुरूची झाड. हा बीच, हे बाजूला घर. पद्धतशीर, कायच टेन्शन नाही. बघा गाईज, असं आहे आपलं गाव. जवळच घर आणि घराच्याच बाजूला रूट क्रॉस करून लगेच समुद्र. 0 मिनिटाच्या अंतरावर. बघा कसा वाटला समुद्र, कसा वाटला लोकेशन, नक्की कमेंट करून सांगा. आता इथे मस्त संध्याकाळपर्यंत मच्छूया, जरा रेस्ट वगैरे करू बीच जवळच. काय बोलतो मुख्या, काय विषय. एकदम
नंबर भाई, मजा येते एकदम मस्त तिथे. दादानी मस्त चटई वगैरे टाकले बसायला. आता हे लोक थोड्या बैठक वगैरे करतील बघू. आणि तिकडे चाललाय फोटोशूट. वेस्ट इंडिजचा मॉडेल आलाय, वेस्टी फर्स्ट टाइम आलाय. सारखे नुसते फोटो काढतोय तो त्याच्यामुळे. फोटो किती फोटो हा नाही यार, नुसता फोटो काढतोय आल्यापासून. भाऊ पहिल्यांदा आलाय ना. मोबाईल मध्ये 30 ते 40 फोटो असणार. एक अल्बम म्हणून एक अल्बम बनला. एवढे फोटो आहेत भावाचे, तरी त्याला बोलतो चांगला नाही आला. त्याला अजून काढायचे फोटो, तरी अजून समुद्र किनारी वाटली. जागा थांब आता तुला एवढं करू. दादानी जागा केली. आबा मुक्या पडला पण जाऊन बघू. आता तुषार कुठेतरी गेलाय. काहीतरी यांचा प्लॅन आहे बैठक करायचा. करतील बैठक, त्यापर्यंत आपण एन्जॉय करू. असेच आमच्या व्लॉगमध्ये पुढे व्लॉग बघत राहा. असाच हा लंगड्या डान्स भारी पडलाय त्याला. चालताय ना अंगण वाकडे, खतरनाक शॉट. चालताय ना अंगण वाकडे, नाचताय ना. सागरला कामाला लावलाय. डॅडीच्या लग्नात तुषारने उचलून घेतलेलं ना डॅडीला. आता तुषारच्या लग्नात तू घेणार आहे ना बोलतो. हा मी तर नाचवणार भाई. हा बघू. नाही तर हा व्हायचा कसा मेडे उतरव इकडं उचलून असं व्हायचा. भावाच्या लग्नाची तयारी पण चालली आहे. कुठं भाई मांडव कुठं असेल आपला? इथेच बीचलाच, म्हणजे समुद्रालाच लागून असेल इथे. हा आणि इकडे झोपायला मस्त. आणि तिकडे डायरेक्ट ढगात. तेव्हा त्या बड्डेला वगैरे आलो इथेच झोपलेलो ना आम्ही. मग भावाच्या पायावर चालेत उपचार आता. कटाकट क्रिकेटर असतो, त्याला जमतं सगळं मेडे. कसं झालं? फार बेस्ट. हसला बरा वाटला वाटतं. 2 मिनिटाचं काम. अजून एक उपचार बाकी आहे बाई तू जायचा. आठवण येते. मग अशी पण तिचा व्हिडिओ कॉल आलेला. ते पप्पा येणार कधी म्हणलं येऊ बाबू आता एकच दिवस, त्यानंतर येऊ. तर गाईज आपल्या चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग. लवकरात लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आता पुढच्या महिन्यात मगाशी सांगितलं तुम्हाला. परत आता इथे एक चक्कर आहे, परत यायचंच आहे 25ला. खतरनाक क्रिकेट खेळतो पोले आपला. खतरनाक बॅट्समॅन आहे ढाणूमधला. सागर सांभाळतोय. ए सागर पकडून आण त्याला. डान्स भारी पडलाय भावाला. तर चाललो आता गीतूताईच्या घरी. इथेच पुढेच राहते, चालत पण जाऊ शकतो. 2-4 मिनिटाच्या अंतरावर आहे. जाऊ आता. मेढेला चालता येत नाही, त्याच्यामुळे आता गाडीच काढली. तुला गाडीनेच जाऊ. गीतूताई पण वाट बघते. तर गाईच पोचलं आता गीतूताईच्या घरात. जाऊ तर गीतूताई वाट बघत होती. काय बोलतो मेडे मचवला मग 1 नंबर भाई. दुसरा बीच चालू झाला आमचा. जाऊ आता गीतूताईच्या घरात.
आणि ताई दरवाजातच आहे, वाट बघते कधीपासून. दादाने थांबवलेल ना. आलो आता ताईच्या घरी. कामेश नाही आहे, कामेश गेलाय क्रिकेट खेळायला. ह्याचा पाय नाचत होता ना. तुलाच आता हे करायचंय काय उपचार. हा तर आता ताई मेढ्याच्या पायाचा उपचार करते. बघू आता कसा उपचार होतोय. ताईच्या हाताला गुण आहे एकदम. रडवलाय. चांगला होईल. भाई उतरली आता सूज पण उतरल. थांब. गीतूताई उपचार करते मेढ्याच्या पायावर. सलसलते. झालं ना. वाटलं का बरं. पाय पड पाय पड. वाटलं का बरं ना. आता एकदम सैल कर बघू असा. एकदम सैल कर असा. म्हणजे इथं असा असा. हा एकदम सैल कर ना. लूज सोडा भाऊ. पाय पाय वाटेल बर. रडला गाईज मेढ्या आमचा. मुरगळलाय. नाही नाही. ताई बोलते परत. वन्स मोर वन्स मोर हात आता हाताने. नाचायचं काम निघून गेलं काय. बाबू ये बाबू. छोटा कामेश या. पूर्ण मुलगोळी ना. असं नको रे. हे असू नको रे. तो नाही ना तुम्ही डाक काढतात दिसते. जा बाहेर बघू. ताई भडकली. बाहेर जा. त्याचे जीव जात असेल. तर काय बसलो आता गीतूताईच्या घरात. आता जेवू. गीतूताईने मस्त जेवण बनवलंय. ते जेवू आणि परत इथे साईडला वगैरे फिरू मस्त. समुद्राच्या किनारी पुरा समुद्राच्याच किनारीचा पट्टा आहे. हा घर आणि बाजूला लगेच समुद्राच्या किनारीचा पट्टा. नुसता समुद्र. पाणीच पाणी. कोण याला पाहिजे. मुक्याला मुक्या कुठे. ह्याला बघून कबूतर येतील का नाही आकाराला. बोलो मुक्या कबुतरांना. कबुतरांना बोलो. चौकी पळाली. हा एक ताईचा आवाज फेमस. कोणतरी घुसला आतमध्ये. अरे कबूतर के अंडे.
तर गाईज मस्त जेवलो. ताईने शेकट्याच्या शेंगा टाकून चिकन बनवलेला. मस्त डाळ भात आणि चिकन खाल्लं दाबून. सगळ्यांनी चेपलंय आणि थोडा रेस्ट पण केली. जरा बसलो आणि बोला आता जाऊ परत समुद्रावर. ते समुद्र जायचं पण तसं जायचं घर आणि इकडे समुद्र जवळच. कायरा वगैरे आले असे तर खूप एन्जॉय करतात. ऐकतच नाही कायरा आवणी खतरनाक. ते लोक पण खेळतात इथं मातीत वगैरे. हे मस्त बनवले समुद्राजवळ बसायला वगैरे जागा. गेल्या वर्षी कायरा आणि आवण्या आलेली इथेच मस्त खेळत होते. त्यांची थोडी फुटेज दाखवतो मी या व्लॉगमध्ये गेल्या वर्षीची थोड्या वेळाने. फ्लॅशबॅक. टाका A few minutes later. अरे हा तर एवढा छोटा था डायरेक्ट जायचा पाण्यात. हा पण अरे खतरनाक. अरे निल्यादा वगैरे खतरनाक मचवायचे. आम्ही होतो समुद्राजवळ. ह्याला बघतोय तर हा इथं झोपलाय. नको ते हा झोपलाय. खिडकी खतरनाक झोपलाय. चला ताईला आता पत्रिका देऊ हा आणि निघूया पुढच्या प्रवासाला. ओम साईराम. चला गाईज निघतो आता गीतू त्याकडून. चल ताई येतो. ये मग लग्नाला बाई. हां चल. हां माहिती आहे ना ओळखतो ना. इथं अजून पायाचाच विषय झालाय. येत आहे चल चल बाय. हां चल. अरे हे लवकर नमस्कार काय. चला ताईच्यातून निघालो. मदन दादाला पटकन आवाज देऊ आणि डायरेक्ट निघू आता वानगावला परत. आला माहिती का बोला रॉकी पण येऊन बसलेला बेड जवळ. हा आणि बोललो आता काय करू. आले पण भाई जोरात टॉयलेटला आलेला भाई खतरनाक. आणि रॉकीला बघून फाटत पण होती आणि काय करू बोललो आता. चादर अंगावर घेतली आणि हा गेला टॉयलेटला निघून. बोला काय करू गपचूप निघून निघालो आणि वरती गेलो डबल मारल्यावर डायरेक्ट सुसाड मध्ये. थांबलो पण ना अजिबात एकदम. नाही भाई पॉवर शॉट झाला सकाळी. हे होतं माहित पण नाही. तर गाईज पोचलो फायनली परत रेखाताईच्या घरी. डानूला सगळीकडे पत्रिका वाटल्या. आता येता पण वाटल्या सगळीकडे पण दाखवल्या नाही ब्लॉगमध्ये. बोललो सारखा शूट करत बसायचं. येता म्हणजे पत्रिका वाटल्या 2-4 ठिकाणी द्यायच्या होत्या. दिल्या पत्रिका. तर फायनली आलो परत रेखाताईच्या इथे घरी. आत्ता जरा परत रेस्ट करू आणि मग बघू संध्याकाळी कसं काय होतंय. चला भेटू मग. प्लॅन झालाय मुक्याला गाडीतच झोपवायचा. झोपलाय. गपचूप उतर. तर हे काचा लावा हितेश. काचा लाव झोपू द्यायला. मुक्याला झोपवलंय गाडीतच. त्याला माहिती नाही पोचलोय ते. राहू दे झोपू दे त्याला. गाडीतच राहू दे. त्याला गाडीतच पॅक करायचंय. आनंद दिले.
हे लॉक कर गाडी आहे त्याचं. लाव दरवाजा लाव. झोपू दे त्याला. पण तर गाईज मुख्या झोपलंय गाडीतच. माझा चार्जर राहिला आणि बॅग राहिले. गपचूप काढतो. ह्याला उठवायचंच नाही आज असा प्लॅन झाला आहे. राहू दे गाडीतच. चार्जर घेतो गपचूप. खतरनाक झोपलंय. त्याला माहिती पण नाही पोचले ते अजून. वाजलेत 6:45. हा बरोबर. मुख्या अजून झोपल्या गाडीतच. हा बघा अजून गाडीतच झोपल्या. त्याला माहितीच नाही पोचलोय का नाही. इथे येऊन 1 तास झालाय तरी झोपल्या. हा बघा ना. भावाची झोप आहे. काय बाबा काम वाटलंय पुरा. आणि आम्ही चाललोय जरा आता मार्केटला. KTM वगैरे घेतले. मेडे तू चालवतो KTM? हा तेच नाही तर भाई दुसरा. ओहो KTM जाकी. ओहो तुटला. हे बघा गाईज अजून झोपलाय. बघा 7:30 वाजले. 6:45ला गेलेलो आम्ही मार्केटला. अजून झोपलाय. नको भाई राहू दे आता. अजून झोपू दे. 7:30 वाजले तरी उठला नाही. जाऊन आलो आम्ही मार्केटला. झोपलाय. कसा झोपलाय पण अजून एवढ्या गाडीत. शेवटी कैलास आलास ताडगोळे घेऊन. दादा बोलत होता पण कसं आम्ही इकडे वळलेलो. दादाने म्हणले फोर्स केला. हे आणले ताडगोळे. नरेश दादा बोलवत होता पण बोलला तर इकडे आलेलो तर त्या साईडला परत वळलो नाही. परत यायचंच आहे मे मध्ये म्हणून बोललो दादाला येतो. परत दादा बोलत होता. दादा नाराज नसेल झाला तर बरं आहे. आणि दादानी पाठवले शेवटी ताडगोळे. काल काढत होते. भंडारा पाठवलाय ताडगोळ्यांचा. दादाला बोललो दालचीन, इलायची, फेमस वेल, आज स्प्राईट, काल रिओ झाला, थम्सअप झाला. आज स्प्राईट आणि भेल आणि आपली IPL मॅच. चला आता यांची बैठक झाल्यावर आता एकदम भेटो उशिराने. चलो मेरे मेडे तेरे मेडे. ताईने शेवटी फोर्स करून कैलूला जेवायला थांबवलंय. कैलू बोलवता जेवून आलोय. जेव आता जेव. आता ताई परत बडकल. हा जेव. इथं काय विषय चाललाय. हा मेडे आणि हा मेरे. हा मित्र आणि हा आपला भाचा. हा एक भाचा रायडर.
पण जरा पाय जरा चल 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 बाहेर बाहेर चल हाकलला त्याने अरे पाय दुखते गपचूप राहा. आता ताई तर बोलली चल चल बाहेर. सगळ्यांना थोडं थोडं भात देऊ ना. हो हो थोडं 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 थोडं. आणि एक एक चपाती. ओके. चालेल ना. मला तर थोडंसं भात बस. वाटे आणलेस ते चपातीला बरं. चला करोडाचा पैसा आला. करोडाचा आमच्या हल्दी म्हणजे तुला करोडमध्ये करोड लागणार आहे. हल्दी असेल तुझ्या हल्दीला पाहिजे असा खर्च मग करोड लागणार आहे तुला. लागणार. चल झूठा. आज हारत नाही ड्रीम 11 जिद्द हारत नाही बाई. जिद्द हारत नाही. यश पाहिजे. जिद्द हल्दी पाहिजे जिद्द बाई जिद्द जिद्द पाहिजे माणसात. कधी मग मुक्या रोहन दादाच्या लग्नाच्या आधी. हा किती खर्च करणार आहे. 12 लाख. किती 12 लाख रुपये. अरे 12 काय 12ची 24 पण बोला. धाव संख्येत वाढ. धाव संख्येत 24 लाख. माहिती मी बरोबर. इकडे 24 अरे फुल मेडे पुष्पा हा भाई. होऊन जाते श्रीवल्ली आय तुम्ही जाना के घर पे श्रीवल्ली न नदी रदी ओहो लंगड्या पुष्पा. तर गाईज आजचा व्लॉग तुम्ही इथेपर्यंत बघितला असेल. मस्त गेलो ढाणूला, दादाला, ताईला वगैरे पत्रिका दिली. सगळीकडे पत्रिका वाटत आलो. मस्त बीचवर एन्जॉय केला समुद्रकिनारी. आणि त्यानंतर परत इकडे ताईकडे आलो. आणि आत्ता झाले झोपायची वेळ. जेवलो वगैरे पण आता काय आम्ही झोपणार नाही. आणि हा आत्ताचा व्लॉग इथे काय एंड करणार नाही आम्ही. आता डायरेक्ट आम्ही उद्या तयारी वगैरे करू आणि मग घरी परतीचा प्रवास करू. मग ठाण्याला पोचल्यावर हा व्लॉग एंड करू. आणि तेव्हापर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग. चला भेटू आता सकाळी. अरे मी बोललो वरपर्यंत आवाज काय धांदल. अरे कायरा राग आलाय. बाबू रागा ना पवन. बाबू का रागालाय. नाचतेस तिथं. मी बोललो काय आवाज चालला. आम्ही फोनवर बोलत होतो. फुल धमकी. The next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. रात्री मस्त झोपलो. आता सकाळ झाली. जस्ट उठलोय आणि आता परतीच्या प्रवासाला लागू. पटापट तयारी करू. बघू आता काय काय मेढे वगैरे झोपले का बघू. मुख्या झोपलाय का. वेष्टी तर उठलाय. आणि त्यानंतर हितेश पण उठलाय. मेढे झोपलेलाच आहे. बघू आता कसं काय होतंय. आणि पटापट तयारी करू आणि निघू
पुढच्या प्रवासाला. ताई काहीतरी किचनमध्ये करते. जाऊ टेरिसवर. मुक्या कुठं का माहिती नाही, मुक्यालाच बघतोय. मुक्या वर येऊन झोपला का काय माहिती. अरे तुला शोधतोय. कधी उठला? हां चालेल. तेच बोलो कुठे गेला बोला सकाळ सकाळी. चल फटाफट तयारी करू आणि घेऊन घ्या. हा दोघींना छोटींना चॉकलेट अवनी आणि कायराला आणि हे आंबे आणि आपले आणि हा आणि हे ताडगोले नरेश दादानी काल पाठवलेले. ठीक आहे चला चला आता निघूया. चले मेडे कर पटपट. चल चल नाश्ता. हो रितेश ह्याच्यात एक पिशवी घे अजून कारण कसे. चला गाईज फायनली निघालो आता परतीच्या प्रवासाला. जाऊ आता वानगाव स्टेशनला. चला निघतो आता पटपट. भेटू आता स्टेशनवरच. चल ताई. चलो बाय. पोचल्यावर कॉल करायचा. बाय. हो हो. तू माझं काम नाही केलं. अरे यार बाय. काय मस्ती जास्त झाली असेल. नाही काही नाही. ताईचं एक काम राहिलेलं ते छोटंसं ते केलं आता पटकन. विसरलो होतो आम्ही. चला निघतो आता. डायरेक्ट भेटू स्टेशनवर. A few minutes later. येताना आत्या होती. पायाचा प्रॉब्लेम आणि जाताना आता हा. काय बोलू याला. खतरनाक नाचला. hours later. गाईस फायनली पोचलोय घरी. लाईट लाव रे लाईट लाव. झोपले आई वगैरे. आलो आलो. अगं दादरला होतो तुझा फोन आला तेव्हा. हा नाही आलो ना. पोचलोय गाईस फायनली घरी. तब्बल 3-3.5 तासाच्या प्रवासानंतर पोचलो. जास्त काय शूट केला नाही ट्रेन बिन मध्ये. पुढे डायरेक्ट जाऊ घरी जाऊन ब्लॉग एंड करू. बाबू बाबू काय मग आता का तुला आठवण आली. हे काय रा आंबे आणलेत. हे बघ आंबे ताडगोळे. हा हे तिला बॉक्समधून काढून दे. काय रा आंबे काढायला लागले. आंबे तिचे फेवरेट आहेत. हे आत्यानी चॉकलेट दिले तुला आणि अवनी दीदीला. रेखा आत्याने हो ठेवले ना. तिला पण एक बॉक्स दिलाय. हो नाही तो तुला बॉक्स आहे. तो तुला बॉक्स आहे आणि अवनी दीदीला वेगळा बॉक्स दिला. नाही ताईने ते ताईने झाड लावले तिथले खाल्ले. ताडगोळे पण दिले. फायनली राहतो ना मेडे. चल का चालला घरी. मेडे आणि वेस्टी रामनगरला राहतात. रामनगरला चालले. चल ये संध्याकाळी मग. चलो बाबू खाणार मग तू मँगो. हा ना
अरे वा, पारो आले आता. काय आणले? लेमन ज्यूस. पारोनी लेमन ज्यूस आणले. बाई हे ज्यूस पिऊन जाय. थांब. हा बघ गेलेलं तसं आलाय. तेच काय सोडत नाही मिळे. भाऊ तू पण पिते? हा घेतो. आगे काय रा आगे तुला घे. ये बस रे, बस जरा बस. हा एसी मध्ये बस जरा. दे तुझ्यातला पिऊ. दे दे दे. थँक्यू पारो. आणि घेऊन जातील संध्याकाळी. अरे जाम आणलेले ताडगोले. हा बाबू. अरे घेऊन कसे येऊ एवढे? ते परत पाणी त्याचं निघतं ना. आता बोलू जाणार आहे परत तेव्हा घेऊ. चिंच वगैरे पण आत्ता देतो तिथं. काय सांगते तुला? त्याने तर फांद्याच आणलेल्या पुऱ्या. हा बाबू. हा 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 ओके. बस झालं भाऊ मला. तिला मँगो पाहिजे. चले. चॉकलेटचा डाग तूच लावलास ना, तुला धुवायचंय. आता एवढा डाग बाबा. हा चिची नाही, तू पप्पी घेतली. डाग लागला आता. हा ना. तर गाईज आता व्लॉग एंड करतोय. तर आम्ही आता ठाणा स्टेशन म्हणजे मुलुंड स्टेशनवरून आलो. ठाणा स्टेशनला उतरलो नाही, आलो घरी. मस्त कालचा प्रवास तुम्हाला दाखवला. त्यानंतर आता डायरेक्टली आलो. जास्त काही शूट वगैरे घेतला नाही आणि आता वेळ आली व्लॉग एंड करायची. तर असेच गमतीदार आणि मजेदार व्लॉग पुढे घेऊन येऊ. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग. चला भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये.